अमावस्या म्हणजे पितृपक्षाचा अंतिम दिवस. हिंदू धर्मात भाद्रपद शुद्ध पौर्णिमेनंतर सुरू होणारा पितृपक्ष 15 दिवस चालतो. या दिवसात आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना तर्पण, पिंडदान, श्राद्ध अर्पण केले जाते. ज्या लोकांना रोजच्या श्राद्धविधी करता येत नाहीत, या 15 दिवसामध्ये त्यांच्यासाठी शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या महत्त्वाचा ठरत असतो. म्हणून या दिवशी एकाच वेळी सर्व पितरांना स्मरून त्यांच्यासाठी तर्पण, पिंडदान केले जाते. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करून कुशा, तीळ, पाणी आणि अन्नाने तर्पण करावे. शक्य असल्यास नदी, सरोवर किंवा तीर्थक्षेत्र येथे पिंडदान करावे. घरी सुद्धा साधेपणाने आपल्याला तर्पण करता येत असते. तांदळाचे लाडू, तीळ, कुशा आणि पाणी अर्पण करून पितरांचे स्मरण करावे. ओम पितृभ्यो स्वधा असा मंत्र उच्चारावा. दिवसभर संयम, सात्विक आहार आपण ठेवला पाहिजे. या दिवशी कावळ्यांना, गाईला, कुत्र्याला अन्न द्यावे, कारण ते पितरांचे दूत मानले जातात. आपल्या जीवनामध्ये पितरांचे काय महत्त्व आहे बरं? आपल्या जन्मामागे, आपल्या अस्तित्वामागे आपल्या पितरांचे योगदान असते. शास्त्र सांगते की पितरांच्या आशीर्वादाशिवाय घरात सुख, समाधान, समृद्धी नांदत नाही. म्हणून त्यांचे स्मरण करणे म्हणजे केवळ विधी नाही, तर कृतज्ञतेची भावना आहे. जो माणूस आपल्या पूर्वजांना विसरतो, तो जीवनात प्रगतीच्या मार्गावर अनेक अडथळे अनुभवत असतो. त्यामुळे आपण आपल्या पितरांना कधीही विसरायचं नाही. स्वामी महाराजांनी सांगितले आहे की पितरांचे ऋण हे प्रत्येक जीवावर आहेत. त्यांचे आशीर्वाद नसतील तर कुठलाही प्रयत्न पूर्णत्वास जात नाही. म्हणूनच पितृपक्षातील हे विधी मनापासून करणं खूप गरजेचं असतं. सर्व पितृ अमावस्या आपल्याला शिकवते की ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य खर्च केलं त्यांना विसरू नका. पितरांच्या स्मरणाने आपण घरात आध्यात्मिक शक्ती आणि समाधान आणत असतो. फक्त विधी नाही तर अंतःकरणातून प्रार्थना करावी. हे पितरांनो, आम्हाला आशीर्वाद द्या, हीच खरी श्रद्धांजली आहे. चला तर मग या सर्व पितृ अमावस्येला आपण सर्व पितरांना वंदन करूया. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला नेहमी लाभो, हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन आणि माहितीपूर्ण